त्याचे दोन दोन कारण आहेत. तुम्ही पाहिलं असेल, राज ठाकरे ज्या दिवसापासून मातोश्री सोडली किंवा इतर पक्ष काढले, त्याच्यानंतर कधी यांचं मनोमिलन झालं नाही किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल, कौटुंबिक कार्यक्रम असेल, एकमेकाबद्दल खुन्नसच्या भावनेने पाहणं हे उद्धव साहेबांनी कायम सुरू केलं. पवार कुटुंबियामध्ये तसं नाही. दिवाळी असो, भाऊबीज असो, आणखी कोणताही सण असो, हे कुटुंब एकत्र येतं, एकत्र एकमेकाशी ते बोलतं. त्यांनी राजकारणाला दुय्यम स्थान देऊन कुटुंबाला प्रथम स्थान दिलेलं आहे. म्हणून ह्या दोघांमधला हा मोठा फरक आहे. म्हणून उद्या शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र जर तुम्हाला दिसले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं. त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की आम्ही राजकारण हे बाजूला ठेवतो, कुटुंबाला ही प्राथमिकता देतो. म्हणून उद्या त्यांची एकत्रित येऊन पुन्हा एखादं नवीन समीकरण त्यांच्यामध्ये घडू शकतं. परंतु ती वस्तुस्थिती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेबांमध्ये. राज ठाकरेंनी तो प्रयत्नही करून पाहिला. लीलावतीमध्ये स्वतः येऊन त्यांनी गाडी घेऊन चालवत त्यांना घरापर्यंत सोडलंय. परंतु त्याच्यानंतरचा जर तुम्ही परिणाम पाहिला तर त्याच राज ठाकरेवर उद्धव ठाकरेंनी केलेली टीका, जहरी टीका, ही आताही ते विसरत नाहीत. आणि म्हणून हा फरक त्या कुटुंबात आणि या कुटुंबात 100%. कारण की त्यांच्या घरातले लोक, त्यांचे भाऊ त्यांच्या बरोबर नाही, नातेवाईक म्हणून कोण आहे, त्यांच्याकडे कोणी नसतं. म्हणून त्यांचा एक विचारच वेगळा आहे. त्यांना कोणी जवळ आलेलं तर त्यांना अस्थिर वाटतं, भीती वाटते, धोका वाटतो, आणि त्या धोक्यामुळं ते इतरांना जवळ करण्याच्या भानगडीत पडत असतात. पण शरद पवार आणि पवार व्यासपीठावर आले आता जे आहे तर शरद पवारांच्या कॅबिनेटमध्ये आणि पवार गेले आणि 15 मिनिटं बंद करतात. तुम्ही म्हणाले की एकत्र सुरुवात होऊ शकतं ना. राजकारणामध्ये काही घडू शकतं, त्याच्याबद्दल आता भेस लावण्यात काय अर्थ आहे. खरं सत्तेमध्ये राहणं हे पवार कुटुंबाचं पहिल्यापासून धोरण आहे. सत्तेमध्ये ते राहतात. उद्या ते एकत्र आले तर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. नाना पटोले म्हणाले की शेतकरी आता या सरकारला त्यांची जागा दाखवतील. काँग्रेसला लोकांनी जागा दाखवली, तुम्ही कुठं काही स्टेटमेंट देता म्हणा. आता तुम्ही एकमेकाला मारा, एकमेकाला तोडा, एकमेकाच्या बोकांडी बसा, ते आणि तुमची जागा एकदा फिक्स करून घ्या. उगाच असे वक्तव्य करून आणखी दुसऱ्या कोणत्या तरी वादाला तोंड फोडू नका. बरं सर, शरद पवार, अजित पवार आणि तिकडे 2 ठाकरे एकत्र आले तर तुमच्या सत्तेला धोका तर निर्माण होणार नाही. बिलकुल आम्हाला आनंद होईल आणि त्याचा पिढे वाटायचा कार्यक्रम आम्ही स्वतः केला. नाही, तुमच्या सत्तेला तर काही लोकांना नाही, आम्ही स्वतः ते पिढे वाटू. सगळे म्हणजे पवार वगैरे सगळे तर पहिले एकत्र नव्हतेच का हे? पवार कुटुंब एकत्र होतं पहिलं. राज आणि उद्धवचं कुटुंब हे एकत्र येणार नाही, मी तुम्हाला वारंवार सांगतोय. बिलकुल वाटणार, मी वाटणार. आम्ही पेढे वाटतो. पण प्रश्न असा आहे साहेब की सत्ता ही वेगवेगळ्या आधारावर थांबलेली आहे. त्या सत्तेला कुठेतरी धोका किंवा त्या सत्तेला कोणीतरी धडक देऊ शकतो असं काही धोका नाही, काही धडक नाही. आज आम्ही एवढे मेजॉरिटी मध्ये आहोत. यांनी कितीही प्रयत्न केला तर आमच्या सत्तेला कुठेही धक्का लागणार नाही.